पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. म्हणजे ज्या महाविद्यालयात उद्याचे डॉक्टर घडतात त्याच महाविद्यालयात रॅगिंग सारखा प्रकार उघडकीस आलाय. म्हणजे 3 विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याचं समोर आलंय. आणि हा संपूर्ण प्रकार घडलाय ससून रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात. आणि ज्याच्या सोबत ही रॅगिंग झाली तो विद्यार्थी पुण्यातीलच एका प्रसिद्ध शिक्षण संस्था चालकाच्या कुटुंबातील असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. आणि इतकंच नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली ते देखील गर्भश्रीमंत असल्याचं समोर आले. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर प्राथमिक चौकशी अंती 3 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून काढून टाकण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांच्यावर 6 महिन्यांची निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात रॅगिंग सारखा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये 2 निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या रॅगिंग प्रकरणी तक्रार करणारा एक विद्यार्थी पुण्यातल्याच एका नामांकित शिक्षण संस्था चालकांच्या कुटुंबातील असल्याचं समोर आलंय. तर ज्यांनी रॅगिंग केली ते देखील सदन आणि सुसंस्कृत कुटुंबातील आहेत. त्यातील एका विद्यार्थ्याचे पालक डॉक्टर तर दुसऱ्याचे बँकर्स आणि तिसऱ्याचे उद्योग क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती पुढे येते. त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे. सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे 3 ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे JR2 आहेत जे त्याच विभागात काम करतात त्यांना आपण तात्काळ निलंबित केलेलं आहे. आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती. त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत आई ज्या कनिष्ठ निवासीची त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं. बाकी नंतर जे JR1 आहेत डॉक्टर्स तर 4 JR1 डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती. आता आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे. 11 वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे. ह्या बैठकीमध्ये जवळजवळ 15 ते 20 मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे. आता वय साधारणतः म्हणजे काय ते 1 वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत. म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे. त्या मुलाची तक्रार आहे आणि त्यांचे 1 वर्षांनी वरिष्ठ असलेले ते आहेत. दरम्यान प्राथमिक चौकशीनंतर रॅगिंग करणाऱ्या 3ही निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलंय. इतकंच नाही तर या 3घांना बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय परिसरात येण्यास बंदी घातली आहे. याशिवाय ज्या डॉक्टर गिरीश बारटक्के यांच्याकडे ऑर्थोपेडिक विभागाचा पदभार होता तो देखील काढण्यात आलाय. आता अँटी रॅगिंग कायदा म्हणजे काय तोही एकदा पाहूया. रॅगिंग म्हणजे विद्यार्थ्याला शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचवणारं, भयभीत, लाजिरवाणी करणारं कोणतंही कृत्य. छेडणं, शिवीगाळ करणं, धमकी देणं, व्यावहारिक विनोद करणं, दुखापत करण्याचे कृत्य किंवा तशी कृती करण्यास परावृत्त करणं. महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा 1999 नुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग प्रतिबंधित करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारच्या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत वरील प्रकार घडल्यास रॅगिंग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलाय.